नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी आज तुम्हाला 32 इंच कटोरी ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंगसोबत दाखवणार आहे. सर्वात पहिले आपण बॅक पार्ट शिवूया. मी अस्तर आणि एकत्र ठेवून टिप मारून घेतलेली आहे गळ्याच्या शेपनुसार. हे बघा, असा शेप कट करून घेतलेला आहे. आता आपण त्याला सर्व बाजूंनी टिप मारून घेऊया. आणि कापड अगदी सुळसुळीत असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक मारावे लागते आहे टिप. अशी मी सर्व बाजूंनी टिप मारून घेतली आहे. तशीच पलीकडेही तसंच टिप मारून घेतलेली आहे. आता मी जे एक्स्ट्राचं फॅब्रिक राहिलेलं आहे ते कटिंग करून घेत आहे सर्व साईडनी. आता आपण मधोमध हाफ भाग करून 3.5 इंच टक्स मारूया. अलीकडेही आणि पलीकडेही 4.5 इंच मारलेला आहे मी टक्स. खाली हाफ इंच घेतलेला आहे. दोन्ही साईडला आपले टक्स मारून झाले आहे. आणि आता मागच्या साईडला घोळ पडू नये म्हणून मी थोडंसं 1/2 इंच कटिंग करत आहे, म्हणजे सर्व भाग समांतर येईल आणि मागच्या साईडला ब्लाऊज उचकणार नाही. आता मागच्या साईडची पट्टी लावून घेऊया. अशा प्रकारे फोल्ड करून फिनिशिंगसोबत मी पट्टी लावत आहे. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण त्याला पायपिंग करूया. मी कापड कमी असल्यामुळे त्याला पट्टी फोल्ड करणार आहे. ती पण खूप फिनिशिंगने येते. अशा प्रकारे मी पट्टी जोडून घेतलेली आहे आणि त्याला कापडला उलट्या साईडने करून आता ती पट्टी फोल्ड करणार आहे. हे बघा, आपल्याला पायपिंग येत नसेल आणि खूप घाई असेल ब्लाऊज द्यायची तर तुम्ही अशा प्रकारे पट्टी फोल्ड करू शकतात आणि खूप फिनिशिंगमध्ये दिसतो ब्लाऊज अशी पट्टी फोल्ड केल्यानंतर. आणि केलेल्या पट्टी फोल्डवर मी आता परत तिथं एक व्हाईट कलरची लेस लावणार आहे. त्यामुळे वर्क आणि लेस कॉम्बिनेशन होईल म्हणून मी ह्या प्रकारची. आणि त्या मावशी वयस्कर असल्यामुळे त्यांना सिंपलच ब्लाऊज हवा आहे म्हणून अगदी सिंपल लेस लावून घेतलेली आहे. सिक्युअर करण्यासाठी पुन्हा एक टिप मारते आहे मी त्यावर. अशा प्रकारे आपला मागचा पार्ट अगदी फिनिशिंगसोबत आणि अगदी कमी वेळात तयार झालेला आहे. आता आपण पुढचा पार्ट तयार करूया. सर्वात अगोदर मी क्रॉसपट्ट्या दोन्ही लायनिंगच्या कापडला मेन फॅब्रिकसोबत जोडून घेत आहे. अशा प्रकारे सगळीकडनं टिपा मारून झाल्यावर जे एक्स्ट्राचं कापड उरत आहे ते पण मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येते आपली. आणि हा पलीकडचा पण मी तसंच करत आहे, जशी पहिली क्रॉसपट्टी केली तशी. आपण क्रॉसपट्टी 2 प्रकारे लावू शकतो. एक आहे तशीच लावू शकतो आणि एक अंडरग्राऊंडने. पण मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला अंडरग्राऊंडने क्रॉसपट्टी कशी लावायची ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. आता मी कटोरी आणि फॅब्रिक आणि मेन कापड हे जॉईंट करून घेत आहे. दोन्ही साईडच्या कटोऱ्या आपण तयार करून घेऊया. एक सोबतच दुसराही पार्ट तयार केला की आपला ब्लाऊज पटकन होतो आणि हे साईडचं कापड कटिंग करत राहावं, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते ब्लाऊजची. आता आपली दुसरी कटोरी ही अटॅच करून झाली आहे. आता मी या कटोरीला टक्स मारणार आहे. तुम्हाला टक्स कसा मारायचा ते पण दाखवते आहे. 1/2 इंच मी टक्ससाठी घेतला आहे आणि वरच्या साईडला 2.5 इंच घेतला आहे. अशी क्रॉस रेषा मारून मी त्रिकोण तयार करून त्यावर टक्स मारला आहे. बघा किती छान आपली कटोरी आली. आणि टोक निघून आहे म्हणून मी त्याचं टोकही टिपमध्ये दाबलेलं आहे थोडंसं. हे बघा, अशा प्रकारे आता आपल्या दोन्ही साईडच्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता मी शोल्डर पट्टी जॉईन करणार आहे मेन फॅब्रिकला. एका साईडची झाल्यानंतर दुसऱ्या साईडची अशा दोन्हीही आपण तयार करून घेऊया. आता साईडचं उरलेलं कापड कटिंग करून घेऊया. कापड पातळ असल्यावर थोडं एक्स्ट्राच कटिंग करावं, म्हणजे काही प्रॉब्लेम आल्यास आपण साईडचं कापड कापून घेऊ शकतो. आणि ते पातळ असल्यामुळे थोडंसं इकडं तिकडं जाऊ शकतं आणि खराबही होऊ शकतं, म्हणून साईडला थोडं एक्स्ट्रा कापड सोडलं तर आपल्याला असा प्रॉब्लेम येत नाही. हे बघा, आता आपले दोन्ही साईडचे क्रॉसपट्टी शोल्डर पट्टी तर झालेली आहे. मी आता कटोरी शोल्डरला जोडून घेत आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2 टिपा माराव्या, म्हणजे ब्लाऊज फाटीस्तोवर टिप आपली निघत नाही. आता मी क्रॉसपट्टी तशी जोडून घेत आहे. इथंही मी 2 टिपा मारलेल्या आहे. हे बघा, आणि एक्स्ट्राचं कापड कापून घेतलेलं आहे, म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो. सुरुवातीपासूनच आपण असं एक्स्ट्राचं कापड कापत राहिल्याने आपले ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो खूप.
आता मी लूकपट्टी करत आहे. अशा प्रकारे मी लूकपट्टी फोल्ड केली आणि लूकपट्टीला नेहमी फक्त लायनिंगने करू नये तर त्यावर मेन फॅब्रिकही लावावं, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि खूप दिवस ते लूकपट्टी खराब होत नाही. हल्ली तक्रारी असतात नेहमीच की ताई आम्ही महिनाभर ब्लाऊज वापरला आणि आमचं लूकपट्टी सर्व निघून गेली. त्यामुळे आपण मेन फॅब्रिकसोबतच अस्तर दोनही लावून पट्टी लावल्यास ती लवकर निघत नाही. आता दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी मी जोडून घेतली आहे आणि एक्स्ट्राचं कापड कापून घेत आहे. असे दोन्ही पार्ट आपले तयार झाले आहे. अशा प्रकारे डबल कापड घेऊन हुकपट्टी मी तयार करते आहे. हे बघा, आपला हा पण पार्ट तयार झाला आहे अगदी कमी वेळामध्ये आणि फिनिशिंगसोबत. तुम्हाला कसा वाटतो आहे ब्लाऊज? आणि आता आपले बटनपट्टी आणि हुकपट्टी कमी जास्त होते, त्यामुळे मी असं मेजरमेंट घेते. मी सहसा वरतून मेजरमेंट घेतच नाही, मी खालच्या साईडने घेते. 7 ते 7.5 इंच प्रत्येक ब्लाऊजला घेत असते उंचीनुसार. आणि असं फिनिशिंगमध्ये गळा कट करून हे दोन्ही सेप मी बरोबर करून घेतलेले आहेत. आता मी तिथेही थोडं शोल्डर खाली जाऊ नये म्हणून थोडं क्रॉस म्हणून कटोरी आणि शोल्डर पट्टीच्या मध्ये थोडंसं 1/2 इंच दाब दिलेला आहे. आता मी क्रॉसपट्ट्या कापून घेतल्या आहे. क्रॉसपट्टीला फोल्ड करून अर्धा इंचाची 1/2 इंचाची क्रॉसपट्टी कापून त्याला फोल्ड करून मी आता याची गळपट्टी तयार करणार आहे. ही बघा, अशा प्रकारे अगदी सोपी, कारण पायपिंग करण्यामध्ये वेळही खूप जातो आणि घाई असल्यावर पायपिंग व्यवस्थित येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि आता हल्ली अशीच टिपा मारायची फॅशन चालू आहे की पटकन ब्लाऊज होतो. हे बघा, एका साईडचं आपलं पूर्ण रेडी आहे. आता आपण दुसऱ्या साईडचा पार्ट रेडी करूया. आता आपले दोन्ही पार्ट रेडी झाले. हे बघा, दोन्ही आपले पार्ट एकदम समांतर रेडी झाले आहे. आता आपण बाहीला अस्तर जोडून घेऊया. आता बाहीला दोन्ही साईडने उलटी आहे की पालटी आहे ते बघावं लागतं, लक्ष देऊन. तर पुन्हा आपल्याला तात्पुरतो उसून परत जोडायचा. अशा प्रकारे बघा, मी बाहीला अस्तर जोडून घेतलं आहे. आता मला इथं थोडं अस्तर मेन फॅब्रिक कमी पडत आहे, तर ते मी असं जॉईंट केलं आहे. वरतून कापड घेतलं थोडं आणि त्याला कट करून खाली फोल्ड करून त्यावरच मी दाबटीप दिलेली आहे. अगदी शॉर्टकटमध्ये तुम्ही असं बाहीला जॉईंट देऊ शकता मैत्रिणींनो. हे बघा, अगदी कमीत कमी वेळामध्ये माझं झालं आहे आणि खूप गॅप दिसतो आहे वर्कमध्ये, म्हणून मी त्याला थोडी लेस लावून चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा, अशी माझी एक साईडची स्लीव्ज तयार झालेली आहे. आता आपण ब्लाऊजला शोल्डर आणि बॅक पार्टमध्ये जॉईंट करूया. 1/2 इंच सोडून आपण टिप मारूया. थोडं एक्स्ट्रा फिटिंग करावं, म्हणजे शोल्डर खाली जात नाही आणि टिपही उसवत नाही. आता हे बघा, शोल्डरला एक्स्ट्रा असलेला भाग मी कट करून घेतला आहे. दोन्ही पार्ट बरोबर आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यावं. जो एक्स्ट्रा असेल तो आपण कटिंग करून घ्यावी आणि दोन्ही भाग समांतर झाले याची खात्री करून झाल्यावर आपण बाहीला लावायला सुरुवात करावी. हे बघा, मध्यभाग आपण काढावा, त्याला कट द्यावा आणि शोल्डरच्या मधोमध बाही ठेवून पुढचा साईड पहिले जोडून घ्यायचा आणि मग पाठीमागचा साईड जोडायचा. अशा प्रकारे आपली एक बाही जॉईंट झालेली आहे. मी इथंही डबल टिप मारत आहे. मी संपूर्ण ब्लाऊजला डबल टिप मारते, म्हणजे ब्लाऊज लवकर खराब होत नाही आणि शिलाईतनंही उसवत नाही. आता मी दुसरीकडची बाही बसून घेत आहे. सेप व्यवस्थित आहे की नाही ते कन्फर्म केल्यानंतर दुसरीकडची बाही आपण बसवायची. अशा प्रकारे आपल्या बाह्याही बसून झाल्या आहे दोन्ही साईडच्या. आता आपण फिटिंग करूया. ब्लाऊजची फिटिंग करण्याची आधुनिक पद्धत आहे. हे बघा, अगोदर आपण सीध्या साईडच्या ब्लाऊजकडनंच पूर्ण टिप मारायची आणि एक्स्ट्राचा जो भाग असेल त्याला कट करून घ्यायचा, म्हणजे खालीवर होणार नाही आणि फिनिशिंग पण खूप छान दिसेल कात्रीच्या साह्याने. आता मी ब्लाऊज उलटा करणार आहे आणि मी मेजरमेंट घेतलेलं आहे बॉडीचं, त्यानुसार मी खुणा केलेल्या आहेत आणि सरळ रेषा मारून घेतली आहे आणि त्यावर मी आता टिप मारून घेते आहे. अशा प्रकारे आपण टिप मारून घेतली. त्या शेजारी मी सिक्युअर म्हणून आणखी एक मारली. मी प्रत्येक ब्लाऊजला 3 टिपा मारत असते, म्हणजे आपलं मेजरमेंट थोडं कमी जास्त झालं तरी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तसंच मी पलीकडेही करून घेतलेलं आहे. मेजरमेंट घेऊन 2 ते 3 टिपा मारून घेतलेल्या आहे. बघा, आपला
ब्लाऊज एकदम फिनिशिंगसोबत तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवत आहे त्याचं शेवटचं लूक. बाह्या पफ पण सुंदर आलेला आहे कटोरीला. हे बघा.